हाय स्टुडंट्स, वेलकम इन एसडी ट्युशन क्लासेस। आज आपण इयत्ता 7वी 14 नंबरचं लेसन बैजिक सूत्रे वर्ग विस्तार पाहत आहोत। त्याच्यातील सराव संच 52 पाहूया। त्याआधी एसडी ट्युशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। पाहूया सराव संच 52। क्वेश्चन आहे, खालील राशींचे सर्व अवयव सुटे करून राशी गुणाकार रूपात लिहा। आता आपल्याला इथे अवयव पाडायचे आहेत। अवयव पाडा हा प्रश्न आपल्याला तिसऱ्या धड्यामध्ये लसावी मसावी मध्ये गेला होता। लसावी मध्ये किंवा मसावी काढताना आपण जेव्हा जसे अवयव पाडायचो तसेच अवयव आपण आता पाडून घ्यायचे आहेत। आपल्याला दिलेले आहे, आपल्याला दिलेला नंबर आहे 201। 201 आपण राईट करून घेऊया आणि आता त्याचे अवयव पाडूया। अवयव कसे पाडतात पहिल्यांदा पाहायचं। 2 आणि 1 ला 201 ला कशाने डिवाइड होईल किंवा कशाने भाग जाईल, कोणत्या संख्येने भाग जाईल, कोणत्या प्राइम नंबरने किंवा कुठल्या मूळ संख्येने भाग जाईल। पाहूया, इथे एकक स्थानी म्हणजे युनिट प्लेसला 1 आहे। युनिट प्लेसला 1 आहे म्हणजे या नंबरला 2 ने डिवाइड होणार नाही किंवा 2 ने भाग जाणार नाही। आपण ॲडिशन करूया दोघांची। 2 आणि 1 3, 2 आणि 1 3 म्हणजे 3 ही संख्या 3 च्या पाड्यामध्ये येते, म्हणून या नंबरला आपण 3 ने भाग लावणार आहोत। पहा, संख्या जी दिलेली आहे त्याच्यातील अंकांची करायची बेरीज। येणारी बेरीज जर 3 च्या पटीतील असेल किंवा 3 च्या पाढ्यातील संख्या असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो। म्हणजे 201 ला आपण 3 ने काय करू शकतो, भाग लावू शकतो। मी ते भागाकार करते। 3 सक 18 राहिले 2, उतरून घेतला 1, 3 सत्ता 21। 3 ने भाग लावल्यानंतर किती राहिलेले आहेत 67। 201 ला 3 ने भाग लावला, ज्या संख्येने भाग लावला ती संख्या आपण इथे लिहितो आणि इथे वर आलेली जी भागाची संख्या आहे ती आपण लिहायची इथे। आता 67 ही मूळ संख्या आहे म्हणजे प्राइम नंबर आहे, म्हणून ती फक्त स्वतःच्याच पाड्यात येते, म्हणजे 67 ला फक्त 67 नेच डिवाइड होईल। म्हणून आता पहा 201 चे अवयव काय पडलेले आहेत 3 गुणिले 67। आपण इथे राईट करून घेऊया। इज इक्वल टू अवयव पडलेले लिहूया 3 गुणिले 67 किंवा 3 इंटू 67 इंटू ए चा घन आहे। ए चा घन म्हणजे ए चा किती वेळा गुणाकार तर 3 वेळा। ए गुणिले ए आणि बी चा वर्ग आहे म्हणजे बी चा किती वेळा गुणाकार 2 वेळा। ही डोक्यावरची जी संख्या असते तेवढ्या वेळा त्या संख्येचा काय असतो गुणाकार असतो। ह्या चलाचा 3 वेळा गुणाकार आहे आणि या चलाचा 2 वेळा गुणाकार। ही झालेले आहे गुणाकार रूपामध्ये आपण अवयव लिहिलेले आहेत। सोपं आहे, फक्त तुम्हाला अवयव पाडताना गरजेच्या आहेत कसोट्या माहिती पाहिजेत। 2 ने कधी भाग जातो, 3 ने कधी भाग जातो, 4 ने कधी, 5 ने कधी, हे जर माहिती असेल तर अवयव पाडायला काहीही अवघड नाही। दुसऱ्या नंबरचं गणित पाहूया। 2 नंबरचं गणित आहे 91 XYT स्क्वेअर किंवा वर्ग, XYT चा वर्ग। आता पहा 91 आपण अवयव पाडून घेऊया। 91 चे अवयव पाडूया। 91 हा नंबर ला 2 ने भाग जाणार नाही कारण इथे युनिट प्लेसला किंवा एकक स्थानी 1 आहे। 2 च्या पाड्यामध्ये कुठेही 1 युनिट प्लेसला येत नाही, म्हणून 2 ने भाग जाणार नाही। 3 ने जाईल का पाहूया। 9 + 1 10, 10 ही संख्या 3 च्या पाड्यात नाही म्हणजे त्याने पण भाग जाणार नाही। 91 ला 7 ने डिवाइड होईल 7। पाहूया 91 ला आपण 7 ने डिवाइड करूया। 7 × 1 = 7 राहिले 2, उतरून घेतला 1, 7 × 21। 7 ने भाग गेलेला आहे आणि राहिलेले आहेत भागाकाराला आहे 13। आता 13 ही सुद्धा काय आहे मूळ संख्या आहे म्हणजे ती फक्त 13 च्याच पाड्यात येते, म्हणून त्याला 13 नेच भाग जाईल। 13 × 13 = 13। 91 चे आणि XYT चा वर्ग याचे अवयव पडलेले आहेत 7 गुणिले 13, 7 × 13 इंटू x हा एकदाच आहे, y हा एकदाच आहे, t चा मात्र वर्ग आहे म्हणजे t हा 2 वेळा आहे, म्हणजे t चा t गुणिले t असे अवयव पडलेले आहेत। 3 नंबरचं गणित पाहूया। 24 a वर्ग b वर्ग। 24 चे अवयव पाडूया। आता इथे पहा एकक स्थानी 4 आहे म्हणजे 2 ने भाग जाईल, 2 ने भागलं काय राहतील 24 च्या निम्मे 12, परत 12 ला 2 ने भाग जाईल,
2 पाड्यात 6 नंबरला 2 6 जा 12. परत 2 ने डिवाइड होईल 2 3 जा 6 आणि 3 ही मूळ संख्या 3 1 3. अवयव पडलेले आहेत 24. ए वर्ग बी वर्गचे अवयव आहेत 3 वेळा 2 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 आणि ए चा आहे वर्ग म्हणजे ए 2 वेळा आणि बी चा आहे वर्ग म्हणजे बी सुद्धा 2 वेळा. सोपं आहे. आपण हे तिसऱ्या धड्यामध्ये शिकलो होतो लसावी मसावी मध्ये. 4 नंबरचं गणित पाहूया. 4 नंबरचं गणित पहा. टी गुणिले आर चा वर्ग आहे म्हणजे आर गुणिले आर आणि एस चा क्यूब आहे किंवा एस चा घन आहे म्हणजे एस चा 3 वेळा गुणाकार. हे एवढं सोपे आहेत. एक्झाम्पल्स अवयव पाडायचे. थँक यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक यू सो मच.